Hello everyone. Today we are going to learn clause. What is meant by clause? Let's see. A clause is comprised a group of words which includes a subject and a finite verb. तर वाक्य म्हणजे काय? तर अर्थपूर्ण शब्दाचा समूह. शब्दाच्या समूहातून जेव्हा अर्थ पूर्ण होतो तेव्हा ते वाक्य असते आणि वाक्यांश हा वाक्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि वाक्यांश हा अर्थपूर्ण शब्दाचा समूह की ज्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो. वाक्यांशामध्ये कमीत कमी एक फायनाईट वर्ब असतो आणि काही वाक्यांशाचे अर्थ पूर्ण निघतात तर काही वाक्यांशामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यांशाची आवश्यकता असते. यावरून वाक्यांशाचे दोन प्रकार पडतात, मुख्य वाक्यांश आणि गौण वाक्यांश. यालाच मेन प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनरी डिपेंडेंट क्लॉज असे म्हणतात. फर्स्ट टाईप मेन इंडिपेंडंट प्रिन्सिपल क्लॉज म्हणजेच मुख्य वाक्यांश, ज्याचा अर्थ पूर्ण निघतो आणि दुसऱ्या वाक्यांशावर त्याचा अर्थ अवलंबून नसतो, अशा वाक्यांशाला मुख्य वाक्यांश असे म्हणतात. तर आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. फॉर एक्झाम्पल, नाईट केम. सेकंड एक्झाम्पल, इट वॉज रेनिंग हेविली. तर या दोन एक्झाम्पल्समध्ये आपण पाहू शकतो की ही वाक्य दुसऱ्या वाक्यांवर अवलंबून नाही आहेत, तर ती स्वतंत्र आहेत आणि त्यांचा अर्थही पूर्ण आहे. म्हणून याला मेन इंडिपेंडंट प्रिन्सिपल क्लॉज. अँड नेक्स्ट टाईप इज सबऑर्डिनरी डिपेंडंट क्लॉज. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ द सबऑर्डिनरी डिपेंडंट क्लॉज. When night came, stars appeared in the sky. Second, if I study hard, I shall pass the exam. तर वरील एक्झाम्पल्समध्ये तुम्ही पाहू शकतात, when night came, stars appeared in the sky. म्हणजे पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे. अँड सेकंड एक्झाम्पल्स, इफ आय स्टडी हार्ड, जर मी अभ्यास केला तरच मी पास होईल. नेक्स्ट, वाक्यांशावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे: सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. Definition of simple sentence. A simple sentence in grammar has only one main or independent clause and no dependent or subordinate clause, comprising a subject and a predicate. This short and independent sentence intended to convey a complete idea or meaning of an idea. तर सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये एकच मुख्य वाक्यांश असतो, म्हणजेच एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे एकच फायनाईट वर्ब असते, त्याला केवल वाक्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द मून रोज. सेकंड, वी स्टडी हार्ड. तर या वाक्यांमध्ये आपण पाहू शकतो एकच उद्देश आणि एकच विधेय आहे, म्हणून हे सिंपल सेंटेन्स आहे. Next type is compound sentence. Let's see. A compound sentence is a sentence that has two or more independent clauses that express related ideas. To make a compound sentence, the two independent clauses are usually connected using an semicolon or coordinating conjunction words like for, and, but, yet, so, nor, or, etc. तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय? संयुक्त वाक्य, ज्या वाक्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा मुख्य वाक्यांश अँड, बट, ऑर, नो, नॉर यांनी जोडलेली असतात, त्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वी स्टडी हार्ड अँड वी पास द एक्झाम. तर या एक्झाम्पल्समध्ये आपण पाहू शकतो की दोन वाक्यांश म्हणजे दोन क्लॉज आहेत आणि ते अँड या कंजक्शननी जोडलेले आहेत, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्सचे वाक्य आहे.
नेक्स्ट टाईप इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? मिश्र वाक्य. अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट कंटेन one independent and at least one independent clause, sometimes called a subordinated clause. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मुख्य वाक्यांश असतो आणि एक किंवा जादा गौण वाक्य हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शननी जोडलेली असतात. त्यालाच मिश्र वाक्य किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वेन द नाईट केम द स्टार्स अपियर्स इन द स्काय. तर या वाक्यामध्ये दोन्ही वाक्य स्वतंत्र नाही आहेत, तर एक वाक्य मुख्य वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे. अँड धिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स मीन्स मिश्र वाक्य. तर अशा प्रकारे आज आपण क्लॉज, त्याचबरोबर सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याची माहिती पाहिली. थँक्यू.